वर्धा लोकसभा मतदारसंघात रेल्वे विभागाद्वारे जे अंडरपास करण्यात आले त्यात वर्षभर पाणी साचून राहते। या पाण्याखाली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना पाण्याखालील खड्डे दिसत नसल्यामुळे या अंडरपासमध्ये बऱ्याच वेळा अपघात झालेले आहे। पावसाळ्यात तर हे अंडरपास पूर्णतः वाहतुकीसाठी बंद असतात, त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते। पुलगाव ते आर्वी या रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाचे काम बऱ्याच वर्षापासून सुरू आहे, त्यामुळे रेल्वे फाटक बंद करूनही वाहतूक नदीकाठावरील पुलावरून अरुंद रस्त्याने गेलेल्या कित्येक वर्षापासून वळविण्यात आली आहे। त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीतून मार्ग काढत वाहन चालवावे लागते। हा पूल मंजूर होऊन बरीच वर्षे होऊनही विभागाच्या अनास्थेमुळे हे काम रखडले आहे व याचा फटका पुलगाव आर्वी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना सहन करावा लागतो। त्यामुळे उड्डाणपुलाचे काम तात्काळ पूर्णपणे करावे किंवा रेल्वे फाटक तरी लोकांना ये-जा करण्याकरिता खुले करावे अशी मागणी केली आहे। कोरोना काळात नागपूर बडनेरा तसेच वर्धा हिंगणघाट या मार्गावर धावणाऱ्या बऱ्याच रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते व काही गाड्या सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या। सध्या स्थितीत कोरोना संपून 3 ते 4 वर्षाचा कालावधी होऊनही थांबे पूर्ववत करण्यात आलेले नाही व बंद केलेल्या गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाही। ते सुरू करण्याची मागणी सुद्धा रेल्वे मंत्र्यांकडे केली गेली। यासोबतच पुलगाव ते आर्वी या नॅरोगेज मार्गावरील बंद पडलेली रेल्वे गाडी पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने आर्वीवासियांना रेल्वे सुविधा आर्वीपर्यंत उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आर्वी पुलगाव मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करून हा मार्ग पुढे वरुड पर्यंत वाढविण्याबाबतच्या विषयावर सुद्धा चर्चा केली आहे। पुलगाव व वरुड ही रेल्वे लाईन झाल्याने पुलगाव व आमला हे दोन्ही दारुगोळा भंडार रेल्वे मार्गाने जोडला जाणार असून सध्याच्या प्रवासातील 150 किलोमीटर अंतराचा प्रवास कमी होणार आहे। त्यामुळे ही लाईन केंद्र सरकारच्या दृष्टीने सुद्धा ब्रॉडगेज करणे अत्यंत आवश्यक आहे। न्यूज एक्सप्रेस करिता प्रतिनिधी संतोष देशमुख, वर्धा।